1947. विचार करा, 15 ऑगस्टच्या मध्यरात्री आपण स्वतंत्र तर झालो, पण आपला देश आज दिसतो तसा अखंड होता का? अजिबात नाही. वसाहतवादी भारताचा एका अखंड आणि लोकशाही राष्ट्रात झालेला हा प्रवास खऱ्या अर्थाने थक्क करणारा आहे. आजच्या या विश्लेषणात आपण याच रोमांचक प्रवासाचा वेध घेणार आहोत. विशेषतः MPSC आणि UPSCच्या तयारीसाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे बरं का. आजच्या या प्रवासात आपण प्रामुख्याने 5 टप्पे पाहणार आहोत. अगदी संस्थानांच्या विलिनीकरणापासून ते भाषावार प्रांतरचना, त्यानंतर अर्थव्यवस्था आणि समाजसुधारणा, मग राजकारण व परराष्ट्र धोरण आणि शेवटी या सगळ्याचा परीक्षेसाठी कसा अभ्यास करायचा याची रणनीती आपण पाहणार आहोत. चला तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. संस्थानांचे विलिनीकरण. हे देशापुढचं पहिलं आणि सर्वात मोठं आव्हान होतं. आकडा ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. 500 पेक्षा जास्त. होय, स्वातंत्र्याच्या वेळी आपला भारत आजच्यासारखा एकसंध नव्हता. तो 500हून अधिक छोट्या मोठ्या संस्थानांमध्ये विखुरलेला होता. कल्पना करा, या शेकडो स्वतंत्र तुकड्यांना एकत्र आणून एका नव्या राष्ट्राची बांधणी करणं हे भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या किती प्रचंड मोठं आव्हान असेल. आता साहजिकच प्रश्न पडतो की हे सगळं साध्य कसं झालं? तर याचं उत्तर आहे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन नावाचा एक ऐतिहासिक कायदेशीर दस्तावेज. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन सचिव VP मेनन यांनी अक्षरशः कमाल केली. त्यांनी अतिशय कुशल मुत्सद्देगिरी आणि प्रिव्ही पर्स म्हणजे संस्थानांच्या राजांना दिलेले विशेष आर्थिक भत्ते यांचा अगदी हुशारीने वापर करून या राजांना भारतात सामील होण्यासाठी राजी केलं. एक प्रकारे ही एक मोठी राजकीय जादूच होती. अर्थात एवढी मोठी एकत्रीकरणाची प्रक्रिया काही एका रात्रीत पूर्ण होणारी नव्हती. 1947 मध्ये पाकिस्तानच्या आक्रमणामुळे जम्मू काश्मीरला तातडीने विलिनीकरणावर स्वाक्षरी करावी लागली. त्यानंतर 1948 मध्ये जुनागडचा प्रश्न तिथल्या जनतेच्या सार्वमताने सोडवला गेला, तर हैदराबादसाठी ऑपरेशन पोलो ही थेट पोलीस कारवाई करावी लागली. हे सगळं इथेच थांबलं नाही बरं. पुढे 1954 मध्ये फ्रेंचांकडून पॉंडिचेरी आणि अखेर 1961 मध्ये ऑपरेशन विजय राबवून गोवा मुक्त करण्यात आला. अशा तऱ्हेने टप्प्याटप्प्याने भारताच्या सीमा खऱ्या अर्थाने सुरक्षित झाल्या. आता बाह्य सीमा सुरक्षित झाल्या खऱ्या, पण देशांतर्गत सीमांचं काय? आपला दुसरा टप्पा ह्याच विषयी आहे, भाषावार प्रांतरचना. देशाच्या बाह्य सीमा निश्चित झाल्यावर एक नवीनच वादळ उठलं. ते म्हणजे भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती करण्याची मागणी. सुरुवातीला देशाची एकता टिकवून ठेवण्यासाठी धार कमिशन आणि JVP समितीने या कल्पनेला स्पष्ट नकार दिला होता. पण परिस्थितीने अचानक गंभीर वळण घेतलं. पोटी श्री रामुलू यांच्या उपोषणामुळे आणि दुर्दैवी निधनामुळे जनतेचा मोठा उद्रेक झाला. शेवटी प्रशासनाला जनभावनेसमोर झुकावं लागलं आणि त्यातूनच 1953 मध्ये आंध्र प्रदेश या पहिल्या भाषिक राज्याची निर्मिती झाली. आंध्र प्रदेशच्या निर्मितीनंतर मात्र संपूर्ण देशभरातून भाषिक राज्यांच्या मागण्यांनी जोर धरला. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी मग फजल अली आयोगाच्या शिफारशींनुसार 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा मंजूर करण्यात आला. या एका कायद्याने संपूर्ण देशाचा नकाशाच बदलून टाकला. भारताची 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये नव्याने विभागणी करून देशाची नवीन अंतर्गत रचना तयार करण्यात आली. पण इथे एक गोष्ट खास लक्षात घेण्यासारखी आहे. या नव्या रचनेतही बॉम्बे राज्य मात्र द्वैभाषिकच राहिलं होतं. ते काही लगेच विभागलं गेलं नाही. पुढे संयुक्त महाराष्ट्र आणि महागुजरात चळवळीच्या अतिशय तीव्र आणि प्रदीर्घ संघर्षानंतर शेवटी 1960 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 स्वतंत्र राज्य अस्तित्वात आली. हा आपल्या प्रादेशिक इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. राज्यांच्या सीमा निश्चित झाल्यानंतर आता लक्ष द्यायचं होतं ते देशाच्या विकासाकडे. आपला तिसरा टप्पा आहे अर्थव्यवस्था आणि समाज सुधारणांचा. एका नव्या आणि विकसनशील देशाला स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी 1950 मध्ये नियोजन आयोग स्थापन झाला आणि पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. दुसरीकडे 1960च्या दशकात आलेल्या हरित क्रांतीने गहू आणि तांदळाचं उत्पादन वाढवून देशाला अन्नधान्याच्या बाबतीत सुरक्षित केलं. पण फक्त आर्थिक प्रगती पुरेशी नव्हती ना, सामाजिकदृष्ट्याही देश पुढे जाणं तितकंच आवश्यक होतं. म्हणूनच पंडित नेहरू आणि डॉ. BR आंबेडकर यांच्या प्रयत्नांतून आलेल्या हिंदू कोड बिलने
पारंपरिक कायद्यांमध्ये मोठे बदल घडवले आणि महिलांना विवाह व वारसा हक्कात अतिशय महत्त्वपूर्ण अधिकार मिळवून दिले. आता आपण वळूया आपल्या चौथ्या टप्प्याकडे, जो आहे राजकारण आणि जागतिक स्तरावरील भारताचं परराष्ट्र धोरण. आपल्या भारतीय लोकशाहीचा प्रवास हा कोणत्याही थ्रिलरपेक्षा कमी नाहीये. विचार करा, 1951-52 मध्ये झालेली पहिली सार्वत्रिक निवडणूक हा प्रौढ मताधिकारावर आधारित जगातील एक प्रचंड मोठा आणि यशस्वी प्रयोग होता. संविधानाची ताकद आणि मर्यादा समजून घ्यायची असेल तर इंदिरा गांधींच्या काळातील 21 महिन्यांची आणीबाणी हा अभ्यासाचा एक कळीचा मुद्दा ठरतो. त्यानंतरचा काळ तर आणखी रंजक होता. आघाड्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली, प्रादेशिक पक्ष ताकदवान होऊ लागले आणि 1977 मध्ये जनता पार्टीच्या रूपाने देशाने पहिलं बिगर काँग्रेस सरकार पाहिलं. हे सगळं देशात घडत असताना बाहेरच्या जगात शीतयुद्ध भडकत होतं. पण भारताने अतिशय ठाम भूमिका घेत अमेरिका किंवा सोव्हिएत युनियन अशा कोणत्याही गटात सामील न होता अलिप्ततावाद स्वीकारला. 1954चा ऐतिहासिक पंचशील करार हा याच अलिप्ततावादी धोरणाचा भक्कम पाया होता. यामध्ये पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली चीनसोबत शांततापूर्ण सहजीवनाची 5 अत्यंत महत्त्वाची तत्त्वे जगासमोर मांडण्यात आली. अर्थात शांततेचा हा मार्ग काही सोपा नव्हता. भारताच्या या धोरणाला वारंवार आक्रमणांचा सामना करावा लागला. 1962 मध्ये झालेलं भारत-चीन युद्ध, त्यानंतर 1965चं भारत-पाकिस्तान युद्ध आणि मग 1971चं ते ऐतिहासिक युद्ध, ज्यातून बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती झाली. या लागोपाठ झालेल्या युद्धांनी आपल्या नवजात देशाच्या संरक्षण व्यवस्थेची आणि परराष्ट्र धोरणाची अक्षरशः सत्वपरीक्षा पाहिली. अखेर आपण येऊन पोहोचलो आहोत आपल्या 5व्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, परीक्षांसाठीची अचूक रणनीती. आता प्रश्न पडतो की या सगळ्या ऐतिहासिक माहितीचा नक्की अभ्यास कसा करायचा? तर इथे UPSC आणि MPSC मधील दृष्टिकोनाचा फरक समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा UPSCचा विचार करतो तेव्हा आपला दृष्टिकोन हा जास्त विश्लेषणात्मक असला पाहिजे. म्हणजे भूमी सुधारणांचे नेमके परिणाम काय झाले, संविधानाची उत्क्रांती कशी होत गेली यावर भर द्यायला हवा. पण तेच जर आपण MPSCची तयारी करत असू तर मात्र आपला फोकस स्थानिक संदर्भांवर असणं जास्त गरजेचं आहे. जसं की संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा सखोल अभ्यास, त्यात यशवंतराव चव्हाणांची भूमिका आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीचा प्रशासकीय प्रवास कसा राहिला हे बारकावे आपल्याला माहीत असायलाच हवेत. या विश्लेषणाचा समारोप करताना आपण एका अत्यंत महत्त्वाचा प्रश्नाचा विचार करूया. स्वातंत्र्योत्तर भारताला एकसंध करताना जी सुरुवातीची आव्हाने उभी राहिली होती, त्या आव्हानांचा आणि तेव्हाच्या निर्णयांचा आजही आधुनिक भारताच्या राजकीय धोरणांवर कसा आणि किती प्रभाव पडत आहे? या एका प्रश्नाचा तुम्ही सखोल विचार केलात तर या संपूर्ण इतिहासाचा खरा अर्थ नक्की उलगडेल. आजच्या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. या सर्व मुद्द्यांवर मनन करा आणि अभ्यासाला नवी दिशा द्या. वेळेबद्दल खूप खूप धन्यवाद.